बीड मतदारसंघातील वेगवेगळ्या भागामध्ये आपण जात असतो. तेथील नागरिकांचे प्रश्न काय आहेत, कुठल्या मुद्द्यावर मतदान होणार आहे, स्थानिक आमदारांनी काम केले आहेत का, कोण आमदार झालेला त्यांना आवडेल, हवा कोणाची आहे, अशा अनेक वेगवेगळ्या प्रश्नावर आपण त्यांची मतं घेत असतो. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा घोडका राजुरी या गावामध्ये आलेलो आहोत. अत्यंत महत्त्वाचं गाव आहे या मतदारसंघातलं. तेथील काही नागरिक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल? 4-5 जे उमेदवार आहेत, हो हो हवा कोणाची आहे सध्या? नमस्कार. आमच्याकडं तर बीडपासून जवळजवळ 5-7 किलोमीटरवर आमचं गाव आहे. जवळजवळ 2000 मताचं आमचं गाव आहे. तर आमच्याकडं तरी कुंडलिक बाप्पूचं असं वातावरण आहे. हे बघा, सत्ता कुणाची बी असो, आतापर्यंत आमच्या गावाचे रस्ते असतील, आमच्या गावचा पाण्याचा प्रश्न असेल, आमच्या गावच्या लाईटचा विषय असेल, कुठलंही फार ते बांधापासून ते म्हणताल ते ह्याच्यापर्यंत सगळं बाप्पू सत्ता असो नसो आमच्या बाप्पूने काम केलेलं आहे. तर आमच्याकडं तरी जवळजवळ वन साईड आमच्याकडे तरी बाप्पू चालणार आहेत. विषय आमच्या जरांगे पाटलावर तेवढंच प्रेम आहे. पाटील म्हणतील तसं पाठीमागच्या काळामध्ये काही गोष्टी आहेत बाप्पूवर अशा चुकीच्या गोष्टी करून फार बाप्पूला जेल भोगावं लागलं. हे आम्ही विसरणारे नाहीत. षडयंत्र हे षडयंत्रच होतं, हे आम्ही कधीच विसरणार नाहीत. त्याच्यामुळे ही वेळ आली, आम्ही सामदाम सगळ्या गोष्टीने आम्ही बाप्पूच्या मागे उभं राहणार आहे. काय सांगाल? गावकऱ्यांचं काय कौल आहे सध्या? वातावरण कोणाचं आहे सध्या तरी बप्पूचं वातावरण आहे सध्या. सध्या? वातावरण आणि गावामध्ये जे इथं लोकाला जाण्या येण्यासाठी रस्ता नव्हता, त्यांनी राहडी वस्ती, मळई वस्ती, बगनवाडा वस्ती असे त्यांनी रस्ते आमदार नसताना आमदार नसताना त्यांनी ते कामं करून दिलेले आहेत. आमदार झाल्यावर अजून काम करतील असा विश्वास वाटतो? हो, विश्वास वाटतो आम्हाला, त्यांचा विश्वास आहे. त्यांचा विश्वास आहे. तुम्ही काय शेतकरी आमच्या मालाला भाव नाही, कोणत्या कुठल्याच ह्याला भाव नाही. आम्ही कसं काय करायचं, कुणाला निवडून द्यायचं? मग आम्ही ठरवलं की कुंडलिक बापूला आम्ही निवडून देणार. कुंडलिक बापूला देणार. हा, इथून मागच्या आमदारांनी काही कामं केलेली नाही, काहीच केले नाही. काही केलं नाही. नाही केलं. आता 25-30 वर्ष ज्यांना ज्यांना निवडून दिलं त्या लोकांनी काही विकास केला काय केलं नाही. गेले तिकडेच गेले, पुन्हा आलीच नाही गावात. फक्त मतदानाला? फक्त मतदान आताच यायला लागलीत. हा, छावणी चालू केली 2 वर्षी, खंड्यांशी जनावर जतन केली, त्यांनी पाणी पुरवठं, सगळा चारा पुरविला कुंडलिक बापूंनी. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत. सर नमस्कार. काय करता तुम्ही? मी शेतीच करतो. शेती करता. काय शेतकऱ्याला आता सरकारच्या विविध घोषणा आहेत, हो, ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का? नाहीत पोहोचत. काय शेतीमालाला भाव वगैरे आहे व्यवस्थित? काहीच व्यवस्थित नाही. अगोदर जे होता भाव त्याच्यापेक्षा शेतीला जे मटेरियल लागणार आहे, खत बियाणं वगैरे काय असेल, त्याचे भाव दुप्पट तिप्पट झालेत. पण शेतीमालाचा भाव जो आहे पहिल्यापेक्षा त्याच्यामध्ये मायनसपणा झालेला आहे. म्हणजे प्रोग्रेस तो कुठलाच नाही. आता महाराष्ट्राला जे एक निस्वार्थी आपल्याला हे लागले जरांगे पाटलाच्या स्वरूपात नेतृत्व, त्यांचा आदेश जसा येईल त्या पद्धतीने आम्ही मतदान करणार आहोत. अगोदर ते, नंतर बाकीचे राजकीय पुढारी असतील. अगोदर ते आता पाटलांनी काय अजून आदेश दिला नाही? आणखीन नाही दिला. असं वाटतंय देतील ना, त्यांना तर आदेश द्यावाच लागेल ना. कारण ही जनता पुन्हा भरकुटून आहे, त्यांच्या म्हणजे आदेशाचं पालन करणारी जनता आहे. म्हणजेच आपल्या महाराष्ट्रावर जे काही षडयंत्र रचलं गेलं आहे राजकीय दृष्टिकोनातून, ते हनन जर करायचं असेल तर आपल्याला एकजूट व्हावंच लागेल. मग सर्व स्तरातील असतील, ओबीसी बांधव असतील, मराठा बांधव असतील, मुस्लिम दलित कुणी असेल, त्यांना या महाराष्ट्रासाठी आतोनात प्रयत्न करून जे काय महाराष्ट्रावर षडयंत्र आलेलं आहे राजकीय दृष्टीने ते हाणून पाडायचं आहे. आणि म्हणून जरांगे पाटलाच्या नेतृत्वाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांचं जसं नेतृत्व येईल किंवा आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही पालन करू. जरांगे पाटलाचं नाव तुम्ही घेताय. जरांगे पाटलाच्या आंदोलनावर सरकारने लाठीचार्ज केला आणि ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. हो, मतदानातून ती चीड व्यक्त होईल, लोक बिलकुल रोष व्यक्त बिलकुल करतील. रोष व्यक्त करायचंच. कारण प्रत्येकाच्या रक्तात भिनलं गेलंय. इथं काय कुणी सांगून किंवा कुणाला आमिष देऊन असं होणार नाही. तर प्रत्येकजण आपापल्या म्हणजे मनातून जागृत झालेला आहे. किती राजकारण्यांनी प्रयत्न केले आमिष दाखवण्याचं, प्रलोभन दाखवण्याचं, त्याला कुणीही बळी पाडणार नाही, हे तेवढं सत्य आहे. म्हणून त्यांच्या आदेशाचं आम्ही या ठिकाणी वाट पाहतो. आता एक 4-5 उमेदवार आहेत. सध्या बीडचं वातावरण बघताय तुम्ही. 20 तारखेला मतदान आहे. काय करता तुम्ही? सध्या तर बाकीचं सोडून दिलंय. जरांगे पाटील जसं म्हणते तेच आदेश किती पाळणार गावामध्ये आहेत. तसं वातावरण आहे सध्या? चौकट तेच वातावरण होणार आहे. पाटलांनी सांगितलं की वातावरण फिरल. हम्म. आता 4 दिवसावर मतदान आहे. कसं की पाटील म्हणते तसं. पाटील म्हणते ना तसं. हा, बाबा काय करता तुम्ही? काय रिक्षा चालू बरं, काय सध्या गावखेड्यामध्ये वातावरण काय आहे?
आपले खंडोबा बापू आहेत ना. कुंडलिक बापूचे किती आता या परिसरामध्ये तुम्ही काय रिक्षा आम्ही काय चालवता मुस्लिम म्हणल्यावर? आम्ही मुस्लिम आहेत. मुस्लिम आहात? हा, पण ते बापूचं आमचं गाव आहे हे जसं नवराजुरीमध्ये देतात तसं बापूचं गाव आहे घोडकराजुरी. घोडका राजुरी. हा. इथल्या लोकांचं प्रेम बापूवर आहे. अख्खा काय अख्खा कारण आहे? काही कामं ते केली अर्ध्या रातचा फोन लावला तरी हातरुणात हल्ले तर घरी येते ते. म्हणजे त्याच्यामुळं हे बापूचं वातावरण आमच्या गावात आहे. गोरगरिबांच्या साऱ्या सेवेला साऱ्या सेवा साऱ्या सेवेला काही कामं केलेले सांगता येतील या अख्खे भागात? अख्खे काम त्यांनीच केलेत. सगळे या भागामध्ये जे रस्ते वगैरे झाले त्यांनीच केलेले आहेत त्यांच्या स्वतः फंडातून. त्यांच्या स्वतःच्या फंडात, हो, मग स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या पैशाने. स्वतःच्या पैशाने. हा. निश्चितपणे आपण बघू शकतो घोडका राजुरी गावामध्ये सध्या तरी कुंडलिक बापू यांना मानणारा मोठा वर्ग आपल्याला दिसतो आहे. काय सांगाल, लोकांचं एवढं कुंडलिक खांडे यांच्यावर प्रेम असण्याचं कारण काय असेल? ह्याच्यामध्ये विषय बरं का, तुम्हाला जसं म्हणलं ते बांध, शेताचा बांध, ते मग ते कुठलाही विषय असेल, तुम्हाला सांगतो, कुणाचं ॲक्सिडेंट झालं असेल, कुणाचं काय दुखत असेल, कुणाचं दुखणं निघलं का स्वतःची गाडी घेऊन स्वतःचा खर्च करून पारते मग ते संभाजीनगर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, तिथपर्यंत येणं बसणं, जेवणाचं पार घरी पोहोचेपर्यंत हे सगळं हे बाप्पूचं काम आहे. म्हणजे ग्राउंड लेवलला जे काम असतं ना, हे फक्त ते त्यांच्याकडून बघावं. त्याच्यामुळे हे सगळे लोक असे डोळे झाकून त्यांच्यावर सगळे लोक प्रेम करतात. आता 4-5 उमेदवार आहेत, त्यांनी काही विकास केला नाही. हो. आमदार आहेत 25-30 वर्षापासून, ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांचा विकास इथपर्यंत आला नाही. नाही, आमच्यापर्यंत गावापर्यंत तर काही झालेलं नाही. इलेक्शन आले की सगळेच काय असतात, हातवरी करणार, येणार, बोलणार, बाबा नाही का, ह्या सगळ्याचे कामं असतात. पण आमचं सत्ता असो नसो, इलेक्शन हे 5 वर्षातून एकदा येतं. पण बाप्पूचं काम हे सदैव हे 12ही महिने काम चालू आहे त्यांचं. लाडकी बहीण योजना आहे, सरकारने शेतकऱ्यांसाठी लाईट बिल माफ केलंय, याचा फायदा सरकारला होईल असं वाटत नाही का? सरकारला नाही होणार फायदा ह्याचा, का बरं? कारण त्यांनी नुसते घोषणा केली लाईट बिलची, पण अजून माफीमध्ये आणले नाही भाजपवाल्यांनी. ते म्हणतात किंवा आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर आम्ही ते लाईट बिल ते माफ करू. सत्तेत आल्यावर माफ करू. हा, सत्तेत आल्याच्या नंतर. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणतात, महायुतीवाले म्हणतात, महाविकास आघाडीवाले म्हणतात. विश्वास वाटतो का त्यांच्यावर? करतील का कर्जमाफी? नाहीत ना करू शकत. एक बार सत्तेवर आलो काय करणार, काहीच काय करू शकत नाही. ते घोषणातून घोषणा सध्या नसते, फसवणूक करण्यासाठी फसवणुकीचं काम आम्हीच सध्या दाखवतो. आम्हीच दाखवतात. हा. का तुम्हाला काय वाटतं, हे महायुती महाविकास आघाडीवाले घोषणा जे करतायत ते सत्यात उतरतील? कर्जमाफी सध्या सत्तेत उतरण्यासाठी काहीही करायला बसलेत ते. आपल्याला माहिती, इकडे लाडकी बहिणीचे पैसे वाढवले, ते गॅस कुठं नेऊन ठेवलाय, शेतकऱ्याच्या भावाला 1000 रुपयाला नेऊन टाका. कुठं नेऊन ठेवलाय. म्हणजे काय बाबा, शेतकऱ्याची कर्जमाफी करू शकतात काही? नाही कोणी नाही करीत, काही नाही. कम पावत्या द्यायना, आधीच द्या ना म्हणा पावत्या, आधीच द्या म्हणा पावत्या. शेतकऱ्याला कर्ज माफ केलं म्हणून भुलीत आहेत सरकारचे लोक, नुसते कोरडे असं नाही, कोरडे आश्वासन, काय खरं नाही. म्हणजे तोंडाला पानं पुशीत, लोक बस. येड्यात काढतात. हो, पण आता लोक त्यांना येड्यात काढतील का मतदानातून? आता लोक त्यांना नीट झोपीच येते. नीट झोपेतील. हो, त्यांना काय काय वाटतंय तुम्हाला? बरोबर ना. जनमानसामधल्या ज्या भावना आहेत त्या भावना काही सांगून प्रकट होत नसतात, मनातून येणाऱ्या भावना त्या. कारण सरकारच्या विरोधात नैसर्गिक प्रतिक्रिया. हा बरोबर आहे ना. नॅचरली जे आपल्या प्रतिक्रिया त्याच लोक सध्या बोलून दाखवतात ना. कारण ह्या सरकारने काय केलंय, बोलाचीच कडीन बोलाचाच भात, पण अस्तित्वात काहीच नाही. त्याच्यामुळं हे सगळं थोतांड आहे. लाडकी बहीण योजनेचा मोठा कार्यक्रम बीडला अजित सगळे आता कसं आहे, सगळे सुज्ञ माणसं आहेत. 1500 रुपये दिले म्हणजे काय मोठा आहेर केला नाही. त्यांच्या कष्टाचे थोडे पैसे आहेत. राज्याच्या तिजोरीमधला पैसा आहे. बरं, तिजोरीतला पैसा असा नका, तेच पुन्हा त्यांनी दुपटीने जमा केलाय. आज कुठल्याही राशन दुकानामध्ये जा, 1 रुपयाचा भाव 10 रुपयावर नेलाय. मग इतकं तफावत केली असताना ह्या 1500 रुपयामध्ये काय गुतलंय? एकीकडे द्यायचं, एका हाताने द्यायचं आणि 10 हाताने घ्यायचं. 10 हाताने हा, असा प्रकार घडलेला आहे. त्याच्यामुळे आता काही नाही, जनता सगळी हुशार झालेली. काय घोडका राजुरीकरांच्या मनात काय आहे? इकडे कोणाची हवा आहे सध्या? आम्हाला बरं का, पाटील आम्ही गेलतो तर गडावर, त्या टायमाला म्हणजे सगळ्यांनी बघितलेलं आहे बरं का. ते जी बोलते तेच आम्ही करणार. पाटील म्हणतील तसं. हा, आपण बघू शकतो सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. गावखेड्यापर्यंत सरकारच्या विविध घोषणा असतात, परंतु त्या सत्यामध्ये लोकांना त्याचा लाभ मिळत नाही. एकीकडे लाडकी बहिणीच्या नावाने मोठमोठे कार्यक्रम केले जातात, हजारो कोटी रुपये त्याच्या जाहिरातीवर खर्च केले जातात, परंतु त्याचा फायदा निवडणुकीमध्ये या सरकारला होईल असं वाटत नाही. कारण एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने महागाई वाढवायची, तेलाचे भाव वाढायचे, गॅसचे भाव वाढायचे, हे सामान्य लोकांच्या लक्षात आल्यामुळं आता लोक त्या भूलथापांना बळी पडतील असं वाटत नाही, असं काही नागरिकांचं मत आहे.
या भागामध्ये जे काही विकास कामं झाली, आमदार नसतानाही कुंडलिक खांडे यांनी या गावाला भरपूर विकास कामं केलेली आहेत. कोरोना काळामध्ये लोकांना मदत करणं असो, दुष्काळ पडल्यानंतर चारा छावण्या चालू केलेल्या, त्यातून जनावरांचं शेतकऱ्यांचे जनावरं जगवणं असो, या सगळ्या गोष्टीचा कुंडलिक खांडे यांना या परिसरामध्ये मोठा फायदा होताना आपल्याला दिसतो आहे.